मुवमेंट जे आहे इट इज मोर देन 100 years old. आणि ह्या सुरुवात आपल्याकडे ऑफिशियली 1904 साली 1904 साली सुरू झाली. आपल्याकडे कोऑपरेटिव्ह मुवमेंट जी सुरुवात झाली इट केम अंडर दी सेंट्रल लिस्ट. तुम्हाला माहित असेल कॉन्स्टिट्यूशन मध्ये देर आर 3 लिस्ट फॉर डिव्हिजन ऑफ वर्क बिटवीन द स्टेट, सेंट्रल अँड युनियन टेरिटरीज. तर आत्ता जे आहे इट इज इन द स्टेट लिस्ट. दॅट हॅपन जेव्हा आपल्याकडे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट फॉर्म झाली 1934-35 ला, त्यावेळेला जे डिव्हिजन ऑफ वर्क ब्रिटिशांनी केलं दॅट हॅज कंटिन्यूड इन आवर कंट्री. आत्ता ही जी आहे तर आपल्याकडे स्टेट खालती पण रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह आहे, स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट खालती, आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीजचा ऍक्ट आहे ज्याच्यामध्ये हे कोऑपरेटिव्ह वर्किंग इन मोर देन 1 स्टेट काम जे करतात त्याला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह म्हणतात. सो देर आर 2 legislations category. One is the central legislation and the other is the state legislation. देशामध्ये जवळजवळ 6.5 lakh cooperatives are there. There are about 55 types of cooperatives operating in the country. महाराष्ट्रामध्ये about 2,50,000 cooperatives are there. But about 75 to 80,000 cooperatives are defunct cooperatives. They are not working. कधीतरी रजिस्टर झाले होते, कधीतरी थोडे दिवस काम केलं, आता बंद पडले. आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्याचं एक सेन्सस घेण्याचं काम चालू केलंय आणि त्याच्यात ज्या डिफंक्ट आहेत त्यांना डिरजिस्टर करण्याचा एक प्रोसेस चाललाय. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजनी फॉर एक्झाम्पल ROC ज्याला म्हणतात त्यांनी ही ऍक्टिव्हिटी यापूर्वी केली होती कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, आणि आता दरवर्षी ते ज्या कंपन्या एक्झिस्टिंग किंवा फंक्शनिंग नाही त्यांना डिरजिस्टर करतात. तसं कोऑपरेटिव्ह मध्ये हे करतात. समजा 80,000 आपण काढल्या तरी देर वुड बी 1,70,000 cooperatives, आणि एव्हरी कोऑपरेटिव्ह इज रिक्वायर्ड टू हॅव इट्स अकाउंट्स ऑडिटेड annually, आणि रिपोर्ट इज टू बी फाइल्ड विथ द रजिस्ट्रार. विथ ग्रेट एफर्ट या सेन्ससनी या सगळ्या याच्यातनं करत असताना फॉर द फर्स्ट टाइम इन लास्ट 25 years out of 1,70,000 only 81,000 audit reports have reached the government. That is the situation. And there are several societies which work as cooperatives but they are not registered. आपल्याकडे when we talk of the type of cooperatives, आपल्याकडे आपण there are broad 6 or 7 types of cooperatives. सर्वात मोठी संख्या देशात जी आहे कोऑपरेटिव्हची, याच्यात आपण बरेच जण राहत असणार, ते म्हणजे हाऊसिंग सोसायट्यांची. दॅट अकाउंट्स फॉर रफली एनिथिंग बिटवीन 1,50,000 to 1,75,000. दिस इज द लार्जेस्ट नंबर. सेकंड कॅटेगरी विच इज वन ऑफ द लार्जेस्ट इज प्रायमरी मिल्क कोऑपरेटिव्स. दूध सोसायटी ज्याला आपण म्हणतो गावात पसरलेल्या आहेत, त्याची संख्या अशीच 1,40,000 ते 1,50,000च्या आसपास आहे. दॅट इज द सेकंड बिगेस्ट कॅटेगरी. द थर्ड बिगेस्ट कॅटेगरी महाराष्ट्रात प्रत्येक गावात नाही पण 2-4 गावांना मिळून एक किंवा मोठं गाव असलं तर त्याला एक शेतीच्या कामाला जे कर्ज पुरवठा करतात, इम्प्लिमेंट हे देतात, काय बरं इक्विपमेंट देतात, फर्टिलायझर, त्याला विकास सोसायटी म्हणतात. विविध कार्यकारी सहकारी संस्था, इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे पॅक, प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर ही जी सोसायटी आहे याची संख्या जवळजवळ 1 लाख आहे. हे 3 कॅटेगरीच्या ज्या संस्था आहेत त्याच्याशिवाय आणखी एक मोठी कॅटेगरी अबाउट अगेन 1 लाख ऑफ कोऑपरेटिव्ह. यातल्या कमी जास्ती नंबर असेल कारण सबंध देशभरातले फिगर नोबडी हॅज ॲक्च्युअल डाटा की या राज्यात इतक्या संस्था आहेत तितक्या आहेत असं नाही आहे त्याचं. पण दुसरी जी कॅटेगरी एक मोठी आहे याच्यातली ती क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची, ज्याला पतसंस्था म्हणतो आपण मराठीमध्ये. या पतसंस्था 3 प्रकारच्या आहेत. एक आहे एरिया वाईज काम करणाऱ्या, दुसरे आहेत कमर्शियल, इंडस्ट्रियल किंवा तुमच्या फॅक्टरीजमध्ये जे एम्प्लॉईज आणि वर्कर्स आहेत त्यांच्या, मोठमोठी जी गव्हर्नमेंटची डिपार्टमेंट्स आहेत, रेल्वेची क्रेडिट सोसायटी आहे,
बँकांमध्ये क्रेडिट सोसायटी आहे, इन्शुरन्स सेक्टरमध्ये, अशा त्या वर्कर्स आणि एम्प्लॉईजची सोसायटीज आहे. तिसरी कॅटेगरी आहे ती एक्सक्लुझिव्हली इट वर्क्स इन रुरल एरियाज, ग्रामीण भागात, आणि पण ते शेतीला क्रेडिट देत नाही, त्याला लोन देत नाही. त्याला म्हणतात बिगर शेती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये या बिगर शेतीच्याही क्रेडिट सोसायट्या मोठ्या आहेत. ह्या सगळ्या तिन्ही कॅटेगरीजमध्ये एक्सक्लुझिव्हली महिलांच्या पण सोसायट्या. या सगळ्याची यांचा जो नंबर आहे तोही जवळजवळ असं 90 ते 1000 ते 1 लाखाच्या आसपास आहे. आणखी आपल्याकडे ज्या फंडामेंटली इम्पॉर्टंट काम करतात त्याच्यातली सोसायटी म्हणजे फिशरीज कोऑपरेटिव्ह आहे. देशामध्ये साधारणतः 35,000 फिशरीज कोऑपरेटिव्ह सोसायटी. आपण नेहमी वाचतो, ऐकतो की भारताची कोस्टलाईन ही समथिंग लाईक 3500 किलोमीटर्स. आणि आपल्या सगळ्यांचं इम्प्रेशन मुंबईत राहणाऱ्यांचं तर नेहमी होतं की फिशरीज म्हटलं की सी फिशिंग. पण देशाचं फिशरीजचं प्रोडक्शनचं तुम्ही कधी वाचलं, ॲनालिसिस केलं, 80% ऑफ द फिश कॅच इज फ्रॉम इनलँड स्वीट वॉटर, आणि कोस्टल एरियामध्ये जे फिशिंग आहे इज ओनली 20%. ह्यूज पोटेन्शियल एक्झिस्ट त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणून फिशरीजची एक मोठी संख्या आहे. आणखी जी एक मोठी संख्या आहे ती म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात काम करणारी म्हणजे विवर्स कोऑपरेटिव्ह. विवर्सची सगळ्या देशभर अगदी युनिफॉर्मली त्याचं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, पण तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये मिळतं, तुम्हाला काही प्रमाणात छत्तीसगडमध्ये मिळतं, आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू या सगळ्या राज्यांमध्ये विवर्स कोऑपरेटिव्ह मोठ्या प्रमाणात, बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे संख्या. त्यांची संख्या अशीच आपण म्हणतो की 31,000च्या आसपास. दीज आर दी ब्रॉड बिग कॅटेगरीज. एंटायर कोऑपरेटिव्ह मुवमेंट जी आहे ना ती 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड झालेली आहे. पहिलं आहे मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग, ॲग्रो प्रोसेसिंग. मग त्याच्यात ज्यूट येतं, शुगर येतं, कॉटन येतं, नंतर ऑइल सीडच्या माध्यमातून ऑइल एक्स्ट्रॅक्शनचं काम येतं. हे सगळी जी कॅटेगरी आहे ती त्या एक मॅन्युफॅक्चरिंग किंवा ॲग्रो प्रोसेसिंग, ॲग्रो इंडस्ट्री ज्याला म्हणतो त्याच्यात. दुसरी जी ॲक्टिव्हिटी आहे ह्या सगळ्या ह्याच्यातनं मेजर ज्याला आपण म्हणतो ती सर्व्हिसेसची. सर्व्हिसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था येतात, हाऊसिंग सोसायट्या फॉर एक्झाम्पल, किंवा तुम्ही ह्या ज्या प्रोसेसिंग नाही, मार्केटिंग ज्या करणाऱ्या आहेत संस्था, त्या सगळ्या सर्व्हिसेस कॅटेगरीमध्ये. तिसरी जी कॅटेगरी मेजर आहे ती फायनान्शियल सर्व्हिसेस आहे. देशामध्ये फायनान्शियल सेक्टर जो कोऑपरेटिव्हचा आहे इट इज ए 4 टायर स्ट्रक्चर, पण 4th इज नॉन एक्झिस्टंट एक्सेप्ट फॉर 1 आयटम, तो मी नंतर सांगतो. कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चर हे 3 टायर स्ट्रक्चर आहे जनरली. प्रायमरी लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल आणि स्टेट लेवल. मग प्रायमरी लेवलला क्रेडिट सोसायटी असते, नाहीतर एखादी अर्बन बँक असते, दॅट इज द प्रायमरी. आता क्रेडिटमध्ये बँक्स पण काम करतात, क्रेडिट सोसायटी पण काम करते आणि बँक पण करते प्रायमरी सेक्टरमध्ये. डिस्ट्रिक्ट लेवलला आपल्याकडे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. तुम्ही मुंबईतलं नाव ऐकायचं तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी, मुलुंडमध्ये ब्रँच पण आहे त्याची, तुम्हाला माहीत असलं तर. दॅट इज द सेकंड टायर. अँड द थर्ड टायर इज द स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या फार लिमिटेड आहेत आणि इट ॲक्ट्स ॲज दी मदर ऑर्गनायझेशन फॉर दी क्रेडिट स्ट्रक्चर इन इट स्टेट. आपल्याकडे काही राज्यांमध्ये देर इज इन्स्टेड ऑफ 3 टायर देर इज ओनली 2 टायर. फॉर एक्झाम्पल आसाम आहे, तिकडे प्रायमरी युनिट्स आहेत आणि एकदम स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणी त्या पद्धतीचं केलेलं आहे. ही जी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक किंवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे यांना बॅलन्सिंग सेंटर नावाचं मानलं जातं. म्हणजे एखाद्या संस्थेकडे सरप्लस रिसोर्सेस आहेत तर त्याच्यातनं ते पैसे त्या DCCत जातात आणि DCCतनं पुढे मग स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत जातात. आणि एखाद्या बँकेकडे किंवा सोसायटीकडे रिसोर्सेस कमी आहेत फॉर लेंडिंग, तर ज्यांच्याकडचं सरप्लस आहे ते स्टेट DCC कडनं प्रायमरी युनिटला येतात. म्हणून दीज ॲक्ट ॲज दी
बॅलन्सिंग सेंटर्स, हा ब्रॉड कॅटेगरी ऑफ डिव्हिजन या कॉपरेटिव्ह सेक्टरचा आहे. व्हॉट इज अ कॉपरेटिव्ह सेक्टर असं जेव्हा बरेच वेळा बोललं जातं तर कॉपरेटिव्ह सेक्टर म्हणजे म्युच्युअल सेल्फ हेल्प, व्हॉलंटरी आलंय, ही 7 प्रिन्सिपल्स तुम्हाला माहीत असतील म्हणून मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. पण त्याची 3 डिस्टिंक्ट फीचर्स आहेत विच आर नॉट ब्रॉट अबाउट. नंबर 1, इट इज अ डिस्टिंक्ट फॉर्म ऑफ ओनरशिप. आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघतो तर त्या ह्याच्यातनं आपल्याकडे ओनरशिपचे पॅटर्न किती आहे. प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आता नवीन LLP म्हणून आलेली आहे, तुम्हाला माहीत असेल. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. आपल्याकडे अथॉरिटीज आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, किंवा आपल्याकडे ट्रस्ट आहे, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट. इट्स अ फॉर्म ऑफ ओनरशिप. ह्या सगळ्या कॅटेगरीजमध्ये कॉपरेटिव्ह इज ऑल्सो वन फॉर्म ऑफ ओनरशिप. इट्स ए डिस्टिंक्ट फॉर्म ऑफ ओनरशिप. महत्वाचं काय ह्याच्यात, 1 पर्सन 1 व्होट. माझ्याकडे जरी 10,000 शेअर्स असले तरी कॉपरेटिव्हला एका शेअर होल्डरला इरिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ शेअर्स ही हॅज 1 व्होट. दॅट इज नंबर 1 कॅट. सो दिस इज अ डिस्टिंक्ट फॉर्म ऑफ ओनरशिप. सेकंड इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, कॉपरेटिव्हमध्ये आपल्याकडे खूप गडबड लोक समजताना करतात. त्यांना असं वाटतं की मग ही आहे ॲक्टिव्हिटी, दिस ॲक्टिव्हिटी ही सोशल आहे, चॅरिटेबल आहे, अशी कल्पना आहे. इट इज नॉट ट्रू. कॉपरेटिव्ह इज एन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे ह्याच्यात सेवा मिळते, सर्व्हिसेस आर गिवन, बट दे आर नॉट चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज. त्याच्यामुळे दिस इज एन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, हे समजलं पाहिजे. तिसरा फीचर सर्वात मोठा कॉपरेटिव्हचा काय आहे, विच इज नॉट अंडरस्टूड बाय मेनी, आणि आपल्याकडे तसं डिबेट पण झालेलं नाही. कुठलीही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जेव्हा होते किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, देर आर 3 थिंग्स दॅट हॅपन. 1, एनी ॲक्टिव्हिटी, द होल पर्पज इज मेकिंग प्रॉफिट. कंपनी आहे, पार्टनरशिप आहे, प्रोप्रायटरी कन्सर्न आहे, द पर्पज इज प्रॉफिट. दुसरं ट्रस्ट आहे, फाउंडेशन्स आहे, सोसायटीज आहेत, द पर्पज इज चॅरिटी, इट्स नॉट प्रॉफिट. दिस इज द सेकंड कॅटेगरी. बट देर इज 1 मोर कॅटेगरी ज्याच्याबद्दल आपल्या देशात डिबेट नाही आहे. इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये त्याची चर्चाही नाही आहे. व्हॉट इज दॅट कॅटेगरी? इन्स्टिट्यूशन्स द पर्पज ऑफ whom इज नॉट प्रॉफिट. Institutions not for profit. Cooperatives come under the third category. सगळ्या cooperatives are expected to make profit, but the purpose is not profit. It has to be economically viable. It should fund itself. त्यांच्या डेव्हलपमेंट करता जे लागणारे रिसोर्सेस आहेत ते त्यांच्या व्यवसायातनं, बिझनेसमधून, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमधनं they should raise. So they will make profit, but the purpose is not profit. There is another distinct reason for that. तुम्ही कुठल्याही कंपन्यांचं, मोठ्या कंपन्यांचं बघितलं तर यू टेक फॉर एक्झाम्पल रिलायन्स, टाटा ग्रुप, कुमारमंगलम ग्रुप, यू टेक एनी. तुम्ही जेव्हा पेपर वाचता, आज ह्या कंपनीने 100% डिव्हिडंड दिला, कोणी 500% डिव्हिडंड दिलं, दिस इज व्हेरी कॉमन, आपण बघतो. कॉपरेटिव्हमध्ये जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना डिव्हिडंड मिळतो, but that dividend, there is a ceiling in all acts. Maharashtraमध्ये for example maximum dividend that you can give is 15%. If you go to Uttar Pradesh it is 18%. In some states it is 10%. The whole idea is whatever you earn, give a reasonable return to the shareholders for their risk capital and keep the balance to build your own reserves. So the idea that this is not for profit comes from this very basic principle. हे आपण सगळ्यांनी या सगळ्या ह्याच्यातनं लक्षात घेतलं पाहिजे. There is one more peculiarity which is again very misunderstood and it is being abused in our country. Cooperatives being an economic enterprise, they need level playing field, operational freedom and autonomy in their working. आपल्याकडे जो स्टेट ॲक्ट्स आहेत अक्रॉस द कंट्री, ऑल स्टेट्स, कुठे कमी कुठे जास्ती,
तुम्हाला काही करायचं असलं तर गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायला लागते. काही ब्रांच काढायचे परमिशन घ्या, तुम्हाला ऑफिस प्रिमायसेस घ्यायचं आहे परमिशन घ्या. काही राज्यांमध्ये रिक्रुटमेंट कशी करावी, कोणाची करावी, किती करावी, पोस्ट काय असाव्यात हे पण गव्हर्नमेंट ठरवतं. सो देर इज टोटल कंट्रोल इन सम स्टेट्स ऑन द कोऑपरेटिव्ह ॲक्टिव्हिटीज. तमिळनाडूमध्ये ॲट वन पॉइंट ऑफ टाइम पीपल म्हणजे तिथे इलेक्शन पण घेत नसत. It is expected in a cooperative society, like in any other company also, the accounts should be audited, they should be presented to the general body, and they should be adopted. Tamil Nadu was one state in our country where they never convened AGMs. Accounts were not audited, and government directly have been appointing the chief executive, and he has been running the show. वेगवेगळ्या राज्यांमध्ये कमी जास्ती प्रमाणात या पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे स्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्ट्स इन पर्टिक्युलर दे आर फुल ऑफ कंट्रोल्स. द पर्पज ऑफ एनी ॲक्ट इन द कंट्री शुड बी, पर्टिक्युलरली इन आवर कंट्री विच इज स्टिल डेव्हलपिंग. वी आर नॉट अ डेव्हलप्ड कंट्री येट, वी आर स्टिल डेव्हलपिंग. द पर्पज शुड बी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. Unfortunately, the objective or the way the acts have been framed, particularly in cooperative sector, is simply regulation and control. So there is interference. Now interference is from bureaucracy and also from politicians who run the government. I had been to Madhya Pradesh and I met the cooperation minister. I said, आप बहुत इंटरफियर करते हैं, आपके कानून में बहुत सारी प्रावधान ऐसे हैं जिसके कारण कोऑपरेटिव स्वायत्तता से काम नहीं कर पाते. तो उन्होंने त्याचं उत्तर मला 2 वाक्यात सांगितलं त्यांनी, जिसका सरकार उसकी सहकार. सिम्पली म्हणजे कॉपरेशन, ऑटोनॉमी, स्वायत्तता वगैरे ऑल गॉन. तर मी सांगितलं द सिच्युएशन इन आवर कंट्री विल हॅव टू बी, जो सहकार चाहती है वो सरकार बनेगी. दैट इज हाउ इट विल हैव टू बी. बट ही वॉज व्हेरी क्लिअर. आणि उत्तर प्रदेशमध्ये कधी मायावती येते, कधी मुलायम सिंग निवडून येतात. निवडून आलेलं सरकार फर्स्ट थिंग दॅट दे डू इज डिसमिस ऑल द बोर्ड्स. कायद्याने तर करता येत नाही. सो व्हॉट दे डू, दे चेंज द ॲक्ट. नॉर्मली इफ द बोर्ड टर्म इज फॉर 5 years, ते कायदा ऑर्डिनन्स आणतात, कायदा करतात की ज्यांचं 3 वर्ष झाली, सो बोर्ड्स आर अबॉलिश्ड, यू डोंट हॅव राईट टू कंटिन्यू, आम्ही इलेक्शन्स कंडक्ट करतो. आणि अशा पद्धतीने करतात की मग एकदा मायावतीची सगळी लोक येतात, एकदा मुलायम. सेम थिंग वॉज हॅपनिंग इन तमिळनाडू. कधी DMK सरकारमध्ये आलं तर DMKचे लोक येणार, कधी AIDMK आलं तर AIDMK. आता केरळमध्ये चाललंय. इतके दिवस काँग्रेस गव्हर्नमेंट होतं, तर ऑल पीपल वेअर फ्रॉम मोस्टली फ्रॉम UDF, काँग्रेस आणि त्यांचे जे पार्टनर्स होते. आता आफ्टर 10 years यावर्षी कम्युनिस्ट पार्टीचं LDF आलंय. ते LDF आणि त्याचे जे आहेत त्यांनी पण तेच केलं, सगळ्या काँग्रेस आणि त्यांच्या UDFच्या लोकांना काढून टाकलं. बट दिस थिंग्स कॅनॉट हॅपन इन द सेंट्रल ॲक्ट. 2002 साली फॉर द फर्स्ट टाइम a national cooperative policy was formulated and an autonomous cooperative act was enacted during the days of the first NDA. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा प्राईम मिनिस्टर होते त्या पिरियडमध्ये नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी फॉर्म झाली आणि ऑटोनॉमस कोऑपरेटिव्ह ॲक्ट हाही पारित झालेला आहे. आणि त्याच्यामुळे असं बोर्ड डिसमिस करा, पिरियड लहान करा, गव्हर्नमेंटचं इंटरफिअरन्स करा, हे काही त्या ॲक्टमध्ये शक्य होत नाही. आपल्याकडे एक पिक्युलियर थिंग हॅपन. अण्णा हजारेंचं जेव्हा ॲजिटेशन चालू होतं जोरात, त्यावेळेला यू रिमेंबर परहॅप्स की पार्लमेंट वॉज इन सेशन राईट अप टू 12 o'clock मेनी टाइम्स, की जन लोकपाल बिल आणायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. तर
जनलोकपालमध्ये एकदा लोकसभेत चर्चा व्हायची, मग परत राज्यसभेत व्हायची, आणि राज्यसभेत झाली की परत लोकसभेत. दॅट कंटिन्यूड फॉर सम 8 to 10 days. ते जेव्हा उपोषणाला बसले होते त्यावेळेला ते एक बिल आपल्याकडे होतं. आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट ही एक हाय पॉवर्ड कमिटी नेमली होती. शिवाजीराव पाटील म्हणून खूप वेटरन कॉपरेटर आहेत धुळ्यातले, यांच्या अध्यक्षतेखाली. त्यांचा तो रिपोर्ट चांगला होता आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की कोऑपरेटिव्ह शुड बी गिवन टोटल फ्रीडम, आणि दॅट फ्रीडम कॅन कम ओनली इफ यू गॅरंटी ऑटोनॉमी इन कॉन्स्टिट्यूशन. म्हणून कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट त्यांनी त्याच्यात प्रपोज केलं होतं. तर हे जेव्हा अण्णा हजारेंचं ॲजिटेशन चाललं होतं जनलोकपाल बिल, त्या पिरियडमध्ये हे जे बिल होतं फॉर अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन, इट केप्ट ऑन वॉज ब्रॉट ऑन द टेबल ऑफ द हाऊस फॉर डिस्कशन. आणि लोकांना काही फार इंटरेस्ट नव्हता, कारण पीपल वर टॉकिंग ऑफ जनलोकपाल. त्या ह्याच्यामध्ये हे 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल पास झालं. दॅट इज अबाउट 6 years बॅक. या 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलनी two things have happened, which is very important today. Many in cooperative sector also do not know that. What has happened? आपल्याला जो right to speak आहे, right to move आहे, right to association, हे जे आपले fundamental rights आहेत. Now right to form a cooperative is our fundamental right. This is a very important thing, and now it is guaranteed in constitution. Number one. One more thing happened with this 97 constitution amendment. You must have read constitution मध्ये there is a part which says about directive principles of state policy. तुम्ही वाचलं असेल. A clause has been inserted with the 97 constitution amendment as a part of directive principles of state policy, which is a guiding principle for all governments, state and central and union territories, that the state, म्हणजे the government, has the responsibility to promote autonomous cooperative movement in the country. म्हणजे ह्या दोन sentences पाहिजे, that you have a fundamental right to form a cooperative, and in the directive principles that the state is responsible to promote an autonomous cooperative society. There are the future of the cooperatives is bright. That is how I would say. या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की ह्या सगळ्या ह्याच्यापायी सगळ्या स्टेट गव्हर्नमेंट्सनी आपापले कायदे बदलले. बिकॉज द कॉन्स्टिट्यूशन दिस अमेंडमेंट प्रोव्हाइडेड दॅट विदिन ए टाइम फ्रेम तुम्ही जर का तुमच्या कायदे स्टेटचा ऍक्ट बदलला नाही तर the provisions of the 97 constitution amendment will automatically get applied to you. So all state governments त्यांनी आपापले कायदे बदलले आणि त्यांनी त्याच्यातल्या खूप अमेंडमेंट्स करून एक मोठ्या प्रमाणावर ऑटोनॉमी कोऑपरेटिव्ह सेक्टरला दिली. पण हे जनलोकपाल बिलच्या गडबडीमध्ये हे बिल पास झालं होतं. नॉर्मली एखादी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट पास व्हायची असली तर आता जीएसटीचं बिल पास झालं तेव्हा यू मस्ट हॅव रेड की मोर दॅन 2/3 ऑफ द स्टेट शुड पास द बिल अँड देन इट बिकम्स ए कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. नुसतं लोकसभेने पास केलं, राज्यसभेने केलं तर होत नाही. तर हे 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ही स्टेट कोऑपरेटिव्ह मिनिस्टर्सच्या कॉन्फरन्समध्ये आणि नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये इट वॉज युनॅनिमसली ॲग्रीड की दिस बिल शुड बी पास्ड. बट फॉर्मली none of the state assemblies had approved this bill. आणि म्हणून one cooperator from Gujarat, he challenged it in Ahmedabad High Court मध्ये गुजरातच्या. आणि गुजरात गव्हर्नमेंट said, Gujarat High Court said that the procedure was not followed, hence this amendment is not effective.
आता त्याचं जजमेंट जे दिलं त्याच्यात आणखी एक महत्वाचा भाग दिला त्यांनी या जजमेंटमध्ये. तो काय दिला की ह्या जजमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर का हे करतो जरी झालेलं असलं स्टेट्सला बाइंडिंग नसलं तरी अमेंडमेंट इज व्हॅलिड टू द कॉन्स्टिट्यूशन दॅट right to form a cooperative is now a fundamental right. And the clause which was inserted in the directive principles is also stands. It is not invalidated. The only point that cooperation being in state subject and since more than 2/3 of the states have not and their assemblies had not adopted, it can't be made enforceable on the states. That was the only thing. पण ह्या सगळ्याच्या पायी constitutional amendment होऊन देखील freedom which was expected to come to the cooperatives has not come. Cooperative sectorचं तुम्ही कधीही काही वाचलं literature, you'll always hear one thing. कोरवाला नावाचे he was an eminent economist आणि त्यांनी 1954 almost 60 years back त्यांनी एक स्टेटमेंट केलं. Cooperation has failed in India, but it should succeed. This is, you must have read all this sentence. आणि आज देखील तुम्ही कुठल्याही कोऑपरेटिव्हच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये गेला तो जो लेक्चर इन्स्ट्रक्टर असेल फॅकल्टी असेल he'll start with this. Cooperation has failed, it must succeed. But 2002 तुम्ही जर का नाबार्डचा रिपोर्ट बघितला तर नाबार्ड रिपोर्ट सेज समथिंग व्हेरी डिफरंट. तुम्ही कोणीतरी वाचला मी माझ्या त्या नोटमध्ये तो दिलेला आहे मेन्शन्ड इट दॅट द कॉपरेशन हॅज सक्सीडेड and it has contributed substantially in the formation of social capital and promoting social enterprise. So cooperation has failed ही जी concept आपल्याकडे लोक नेहमी मांडतात is wrong. It's not true, it's not correct. Cooperatives play a very significant role in various segments. शुगर आहे, फर्टिलायझर आहे, आपल्याकडे कॉटन आहे, फिशरीज आहे, विविंग सेक्टर आहे, डेअरी आहे. 2 sectors we are the world leaders. One is milk. We are the largest producer of milk in the world today. There is acute shortage आपल्याकडे. ह्या लार्जेस्ट प्रोड्युसर मध्ये तुम्ही म्हणाला लार्जेस्ट प्रोड्युसर असलं तर वाय शुड द प्राइसेस बी सो हाय. मुंबईमध्ये डिझेलची किंमत आणि चांगल्या दुधाची किंमत ऑलमोस्ट इक्वल झाली आहे सध्या. वाय? रिझन इज डिस्पाइट लार्ज प्रोडक्शन 80% प्रोडक्शन इज इन द हँड्स ऑफ प्रायव्हेट सेक्टर अँड ओनली 20% इज इन द हँड्स ऑफ द कोऑपरेटिव्ह सेक्टर. आपल्याकडे जे दूध येतं गोकुळचं येतं, महानंदाचं येतं, पाउचेस जी येतात दॅट ऑल इज कमिंग फ्रॉम कॉपरेटिव्स. ब्रिटानियाचं दूध तुम्हाला मिळत नाही कुठे. डायनॅमिक्स जी बारामतीची मोठी डेअरी आहे त्याचं नाही मिळत तुम्हाला. तुम्हाला जी पाउचेस मिळतात ते वारणाचं येतं, गोकुळचं येतं, महानंदाचं येतं, अमूलचं येतं. आता लेटेस्ट कर्नाटकचं म्हणजे नंदिनी यायला लागलं. दे आर कॉपरेटिव्स. व्हॉट हॅज हॅपन्ड इज की इतकं मिल्क होऊन देखील लार्जेस्ट प्रोड्युसर होऊन देखील कोऑपरेटिव्ह सेक्टर इज डिस्ट्रीब्युटिंग लिक्विड मिल्क. तेही खूप अमूल फॉर एक्झाम्पल ते सगळे प्रॉडक्ट्स बनवतात, आईस्क्रीम बनवतात, चीज बनवतात, बटर, यू नेम ए मिल्क प्रॉडक्ट अँड दे आर डुईंग. लाईकवाईज गुड स्टेट लेवल कॉपरेटिव्स आर ऑल्सो डुईंग दिस. पण ऑलमोस्ट 80% ऑफ द मिल्क they collect, they pasteurize, pack it, is distributed in the form of liquid milk. And the private sector absolutely does not distribute liquid milk. Everything is converted into cheese, butter, श्रीखंड, whatever you name it, paneer, सगळ्या गोष्टी आहेत. That is one of the main reasons why there is high price of milk in the country, despite being the world leader. Netherlands आणि डेन्मार्क पेक्षा we are the largest producer of milk in the even United States. We are the largest producer of milk in the country. या सगळ्या गोष्टी जशा आहेत तसं दुसरा जो एरिया आहे ज्याच्यात वी आर द वर्ल्ड लीडर्स ते म्हणजे फर्टिलायझर्समध्ये. फर्टिलायझर्समध्ये
सर्वात मोठा युरियाचा उपयोग होतो आणि द लार्जेस्ट केमिकल फर्टिलायझर प्रोड्यूस ऑल ओव्हर द वर्ल्ड इज इन इंडिया. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की फर्टिलायझर प्रोड्युसर्स असोसिएशन जी आहे, जी इंटरनॅशनल फेडरेशन आहे, द लीडरशिप ॲज चेअरमन ऑफ दॅट फेडरेशन is with an Indian for years together now. Many people do not know की आपल्याकडचा इफको आणि क्रिप्को, these two names you must have heard, they are the largest producer of fertilizer